इकडे मुंब्रा रेल्वे स्टेशनवरती आज दुर्दैवी घटना घडली, ज्यामध्ये चार जणांना आपला जीव गमवावा लागलाय। हा अपघात रेल्वे प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे झाल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे। अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासन अपयशी ठरत असल्याचा दावा प्रवाशांनी केलाय। रेल्वे प्रशासनाने तात्काळ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मुंबईची लाईफलाईन आणि सार्वजनिक वाहतुकीचा महत्त्वाचा पर्याय असणाऱ्या मुंबई लोकल ही आज कालवंडलेली आहे। या लोकलमध्ये आज सकाळी झालेल्या अपघातात 12 प्रवासी हे लोकलमधून खाली पडलेले आहेत। त्याच्यातील 5 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। संपूर्ण घटना ही रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडली असल्याचा दावा प्रवाशांकडून होत आहे। प्रवासी आपले मत आणि त्यांचा जो भावना या उफालून आलेल्या दिसत आहेत। सर, काय सांगाल, आज जो या ठिकाणी अपघात घडलेला आहे, कशा पद्धतीने उपाययोजना होणं गरजेचे होते, काय नक्की हा प्रकार आहे? सर्वप्रथम पुढारी न्यूजचा मी इथं आभार व्यक्त करतो विशेष, कारण की हा ज्वलंत मुद्दा मांडला त्यांनी। इथं सकाळपासून ते इथं उपस्थित आहेत, बघितलं, मला कळालं। आज मुंबई लोकल ही मुंबईची लाईफलाईन बोलली जाते का मुंबईचं म्हणजे यमदूत आहे, यमदूतची लाईन आहे असं मला वाटतंय। तुम्ही या लोकलचा स्पीड दाखवा की किती स्पीड। या लोकलचा एवढा जर स्पीड असेल तर या लोकल मधून पलीकडच्या बाजूनी माणसं रेटले जातात। इथं बाजू रेल्वे लाईन ही क्रॉस आहे, तिरक्या पद्धतीची रेल्वे लाईन आहे। त्या तिरक्या पद्धतीच्या रेल्वे लाईन मुळे लोक बाहेर फेकली जातात। आता तुम्ही काय करणार? रेल्वे प्रशासन चौकशी समिती बसवणार, कोणी निलंबित करणार, कोणी काय करणार, पण ते गेलेले 5 जीव परत येणार आहे का? आज त्यांच्या घरामध्ये काय परिस्थिती आहे ती परिस्थिती तुम्ही बघाल का, कशी काय परिस्थिती आहे? तुम्ही या गोष्टीवर जर अजूनही संशोधनच करत असाल तर भारतीय रेल्वे ही फेल्युअर झालेली आहे असं मला म्हणायला काय वावगं ठरणार नाही। अनेक प्रश्नांना या ठिकाणी उकल ही या ठिकाणी आलेली आहे आणि या प्रश्नांची उत्तरं मात्र अनुत्तरितच आहेत। योगेश गोडे, पुढारी न्यूज, कल्याण।